नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. चला, झाली सुरुवात सकाळी स्वयंपाकाची. आणि मी अगोदरच घेतलाय स्वयंपाक करून, कारण मी आता हे चपात्या करून घेतल्यात त्यांच्या पुरत्या. डाळ कांदा केलाय, त्यांचा डब्यात काढून ठेवलाय. उरलेली भाजी मी वाटीत काढून ठेवली आणि आता म्हटलं शिरा करून घ्यावा. आता बरेच दिवस झाले मी शिरा केला नाही. जरा मस्त बदाम वगैरे टाकून तुपातला म्हटलं थोडासा शिरा करावा. चला, मी तुम्हाला दाखवते शिरा कशी करते ते. त्यात मी टाकून घेतले. आता ह्यात तूप टाकून घेते मी. हे आपलं घरचं तूप आहे, कारण गावाकडे म्हैस आहे. कारण मला तूप गावाकडूनच असतं आणि मी पण घरी पण दूध घेते ना 1 लिटर. तर मी थोडंफार घरी पण बनवते, पण जास्त करून मला गावाकडूनच येतं. कारण माझी जाऊबाई घरी दूध भरपूर असतं ना, 1 टायमाच्या म्हशीचं दूध घरीच असतं. त्याच्यामुळं मग जाऊबाई भरपूर तूप करते. ज्यावेळेस माझं तूप संपल तेव्हा त्यावेळेस ती मला तूप देते पाठवून. म्हणजे चला, आज थोडासा शिरा करून दाखवते तुम्हाला. बारीक गॅसवर मी लालसर भाजून घेते, तुम्हाला भाजल्यावर दाखवते. बघा, झालं बघा भाजून. बारीक गॅसवर छान भाजायचं, असं बिस्किटी कलर येईपर्यंत. म्हणजे जास्त फास्ट गॅस नाही करायचा मैत्रिणींनो, बारीक गॅसवर भाजून घ्यायचं. बारीक गॅसवर भाजलं ना मगच छान होतो गरा. कारण फास्ट आणि लालसर भाजायचं अगदी व्यवस्थित असा. आता ताटात काढून घेते. आता कोण कोण काय करतं माहिती का, भाजल्यानंतरच ह्यात पाणी वरतं किंवा दूध वरत्यात, वरून थोडी साखर येलदोडं हे टाकून घेते. म्हणजे मी नाही तसं करत. मी तुम्हाला दाखवते मी कसं करते ते. हे बदाम आहेत, हे थोडंसं मी तुपात परतून घेत असते, नुसतं कच्चं नाही टाकत. असं परतून घेऊन ना मगच मी परत ह्यात पाणी घालते. आता ह्यातमध्ये मी साखर टाकून घेते. आता तुम्हाला जसं गोड पाहिजे त्यानुसार साखर टाकत जावा. कारण आमच्यात मी थोडासा शिरा गोड करते, म्हणजे जास्त पण गोड नाही आणि जास्त पण सपक नाही, पण तरी पण त्यातल्या त्यात तसा करते. आणि मी इथं 2 एलदोडं बारीक करून घेतलेत, हे पण ह्यात टाकून घेते. उकळलं पाणी मैत्रिणीनं, आता मी ह्यात गरा टाकून घेते. प्रत्येकाची शिरा करण्याची पद्धत वेगवेगळी असते मैत्रिणीनं, उपीट करण्याची पद्धत वेगवेगळी असते. पण माझी आई असाच शिरा बनवायची आणि तुम्हाला मी केल्यावर झाल्यावर तर दाखवतेच की कसा होतोय ते. जास्त असा मोकळा मोकळा नसायचा. तूप भरपूर टाकायची, साखर भरपूर टाकायची, काजू बदाम इलायची टाकली ना खूप छान लागतो मैत्रिणींनो शिरा. मी कधी कधी सुट्टी असेल ना त्यावेळेस काय करते, शिरा करते आणि ह्याच्याबरोबर खायला ना बटाटा भजी आणि मिरची तळून घेत असते. आणि घरात पण आमच्यात माझ्या मुलाला, माझ्या मिस्टरांना खूप आवडतो शिरा. त्याच्याबरोबर थोडंसं तिखट भजी आणि मिरची. थोडासा बारीक गॅस करून घेते. थोडंसं पाणी आटलं की तुम्हाला दाखवते. चला मैत्रिणींनो, तुम्हाला दाखवते मी कसं झालं शिरा. बघा,
आता मी ह्या डब्यातमध्ये काढून घेते. आता तुम्ही म्हणताल असं का, कारण मी असं सुट्टं सुट्टं नाही ठेवत, असं ठेवते. हे ह्या डब्यात देणार आहे मी त्यांना. सांगा मला कसा झालाय. बघा आता हा गार व्हायला ठेवते मी, म्हणून डब्यात काढून घेतलाय. आणि आता हे गार झालं ना, मग नंतर डब्याला मी भरून देईन. मला सांगा मैत्रिणींनो कसा झालाय शिरा, आणि तुम्ही नक्की या माझ्याकडे शिरा खायला. खूप छान लागतो असा केल्यावर. मी जास्त असा मोकळा मोकळा नाही करत, थोडंसं असं ओलसर करते आणि तूप भरपूर टाकते. छान लागतो शिरा खायला. आणि मैत्रिणींनो, जर तुम्हाला माझा शिरा आवडला असेल, किंवा आता मी तुम्हाला डाळ कांदा चपाती केलेली नाही दाखवली, म्हणजे कारण म्हणलं शिरा करायला आणि चपाती डाळ कांदा होईपर्यंत खूप उशीर होईल, त्यामुळे मी अगोदर डाळ कांदा चपाती करून घेतली मैत्रिणींनो. नंतर मग मी शिऱ्याचं म्हणलं दाखवावं तुम्हाला. मग परत चला म्हणलं आता ते म्हणलं ना, खूप मोठा व्हिडिओ होतोय, तरी नाही म्हणलं तर आता का 7 मिनिटाचा व्हिडिओ झालाय, आणि त्यामुळे मग बघायला थोडंसं माणूस कंटाळा करतं. म्हणून मी आता ठरवले की 6 ते 7 मिनिटाचाच व्हिडिओ बनवायचा, त्याच्यापेक्षा जास्त मोठा व्हिडिओ नाही बनवायचा. आणि दिवसातून मी 2 व्हिडिओ टाकत जाईन मैत्रिणींनो. जर काय माझ्याकडून चुकून काय सांगायचं राहिलं असेल तर सॉरी बरं का. जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि खरंच तुमच्या आशीर्वादानं मला अजून महिना पण नाही झाला काढून मी चॅनल, तरी पण सबस्क्राईब माझे वाढलेत. थँक्यू आणि नमस्कार.